नमस्कार, जय शिवराय. यस, तर भैरवनाथ वेलनेस मध्ये आपलं सर्वांचं सहर्षाचं स्वागत. तर नक्कीच आमच्या भैरवनाथ वेलनेसच्या एक कौटुंबिक अशा सदस्या ऐश्वर्याताई बेडगे आज त्यांची कामानिमित्त एक बदली झाली आहे. तर त्या आमच्या या कमिटीमधून जात आहेत कामानिमित्त. तर खूप छान असा त्यांचा एक संपर्क छान असा इथं बनला होता. एक आमच्या कुटुंबाचे ते सदस्य झाले होते. तर खूप छान असा वर्कआउट घामाची आंघोळ रोज असायची आणि छान असं त्यांचं एक वक्तृत्व बोलण्याचं खरं ते सगळ्यांना असं भावलं. आज त्यांची बदली होत आहे, पण सर्वजण असे भाऊ झाले आहेत. तर नक्कीच आपण त्यांचे एक दोन शब्द ऐकणार आहोत. यस, बोलू शकतो. हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. आज शेवटचा दिवस वर्कआउटचा म्हणणार नाही, हितला शेवटचा दिवस, पण मी हितच कायम असणार आहे. मला विसरू नका, मी तुम्हाला विसरत नाही. रोज डेली वर्कआउटला येणं, संडेचा दिवस असला तर बी आम्ही सगळे विचार करतो, हा एखाद्या दिवशी संडेला येऊया काय आपण वर्कआउट करायला, नुसतं डान्स करण्यासाठी तर येऊया, हा एक विचार असायचा आमचा. मग डेली सुजाता सूर्यवंशी मला कॉल करतात, उठलायचा का नाही, येता का नाही आज तुम्ही, हा या लागलोय. परत इथं आल्यावर मॅडम पण आलायसा काय, आत्ताचा आलायसा काय, वेळानं आलासा म्हणून विचारतात. मग आमचं वर्कआउट डेली व्यवस्थित चालू असते. नंतर जो मेन पार्ट जे लेडीज घरात आम्ही एन्जॉय करत नाही, की इथं डान्सचा माझे डान्स पार्टनर आहेत सीमाताई, अश्विनीताई, आम्ही एवढं एन्जॉय करतोय, असं चांगलं भारी वाटतंय. पण ह्या लोकांना सोडून जाणं आता वाईट वाटायला लागले, की हा बा ही माणसांना मी मिस करायला लागलोय. मी परत कधीतरी नक्कीच येऊन पुण्याला खास वर्कआउटसाठी येऊन भेटून जाईल, कारण की ही फॅमिली बाहेर जे आपण सोसायटीत राहतो त्या फॅमिलीपेक्षा ही फॅमिली लय वेगळी आहे. कारण की ह्यांनी आरोग्य पण द्यायला लागल्या, तेवढंच आनंद पण देतात. कारण की सकाळची सुरुवात ही आनंदानं, एक माइंडसेट शांत रिलॅक्स होऊन इथनं जातोय, कुठले विचार नाही काय नाही. 1 तास कंटिन्यू स्वतःसाठी देत असते मी, कुणाचाच विचार नाही ना, फॅमिलीचा विचार ना, कुणाचाच विचार नाही. इथं सगळी जी चेहरा दिसतात ती हसरी असतात, त्यांच्यासमोर वर्कआउट करायचं, डान्स करायचा, बोलणं असायचं, हे सगळं मिस करणार लई. कारण की हे दिवस विसरण्यासारखे नाहीत. आयुष्यातलं हे एक सुंदर दिवस आहेत, मी कधीच विसरणार नाही. आणि नक्कीच मी इथं परत येईन, तुम्हाला भेटून जाईन. कधी तर आम्हाला इकडं ह्या रूटने यायचं भेटलं तर मी इन्व्हाइट करीन, तुम्ही पण सगळे आमच्या घरी या एकदा, आपण सगळे पार्टी करू चांगली. आणि असंच फॅमिली वाढत जाऊ दे, हीच शुभेच्छा माझ्या सगळ्यांना. आणि असंच तुमचं सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू दे, हेल्दी राहू दे, तुम्ही सगळेजण आनंदी राहावा, एवढीच माझी शेवटची हे बोलणं आहे. आणि मला विसरू नका, मी तुम्हाला विसरत नाही. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये सगळेजण राहावा, मी पण तुमच्या सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहीन. आपण ऑनलाईन वर्कआउट करू, आपण हेल्दी राहू, सगळेजण आरोग्यवान राहू, एवढे बोलतो मी. खूप छान असं त्यांनी आज गेली 6 महिन्यापासून त्या आपल्या भैरवनाथ वेलनेस फॅमिलीमध्ये येत आहेत. आणि त्यांचं खरंच म्हणजे खूप असं वर्कआउट असेल, मन लावून सगळ्या गोष्टी, डान्स असेल, वक्तृत्व, आता सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं सगळ्याच गोष्टी अशा मनाला भावूक करणाऱ्या आहेत. आणि आम्ही सर्वजण ऐश्वर्याताईंना खरंच खूप मिस करणार आहोत. परंतु काही अशा कामानिमित्त त्या बाहेरगावी जात आहे, त्यांच्या गावी जात आहे, तर नक्कीच त्यांच्या गावी त्या ऑनलाईन वर्कआउट करणार आहे आणि त्या आमच्याबरोबरच राहणार आहेत, असं आपण सर्वजण ठरवूयात. आणि त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये सर्वजण राहणार आहोत. नक्की काळजी काही करू नका. है जाते हुए लम्हों जरा ठहरो